म्हणजे नागपूर पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झालाय आणि या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 5 जण जखमी आहेत। बुलढाण्यात मेहकर जवळ ट्रक आणि स्कॉर्पिओचा हा भीषण अपघात झालेला आहे आणि अपघातानंतर ट्रक चालक मात्र फरार झालाय। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कुटुंब मध्य प्रदेशातील महू येथून बुलढाण्यात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते आणि घरी परत जात असताना हा दुर्दैवी असा अपघात झालाय आणि या अपघातात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी गणेश सोलंकी यांच्यासह। गणेश, काय सांगाल? 5 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी, नेमका अपघात झाला कसा, चूक कोणाची? नक्कीच ऋषाली, ही फार भीषण आणि दुर्दैवी घटना आहे। एकाच कुटुंबातील 5 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। मेकर तालुक्यातील अंजनी येथील हे जुमडे कुटुंब आहे आणि त्यांचे नातेवाईक इंगळे कुटुंब यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। जवळपास 5 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि 6 जण या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत। हे जवळपास 550 किलोमीटर मध्य प्रदेशमधील मऊ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गेलेले होते। मात्र 550 किलोमीटर परत येऊन आणि जवळपास 1 किलोमीटर गाव त्यांचं अंतरावर असताना हा अपघात झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात ज्यावेळी घडला त्यावेळेला कदाचित ड्रायव्हरला झोप लागलेली असेल, डुलकी लागलेली असेल, त्यामुळे हा ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीमध्ये अपघात झालेला आहे। जे 6 जण जे जखमी आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। निश्चितच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।